हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज म्हणजे तारीख आहे 1 फेब्रुवारी आणि गणेश जयंती आहे. तर हा त्या दिवशीचा व्लॉग आहे आणि मला तो जरा पाठवायला जरा लेट झाला. तर असो, आणि तुम्हाला माहितीच आहे की हा रोड कुठला आहे. तर वाघाची नळीपासून थोडंसं पुढं गेलं की शनिवार पेठ लागते आणि तिथून परत थोडं पुढं गेलं की डाव्या हाताला वळायचं, म्हणजेच न्यू इंग्लिश मिडियम स्कूलच्या रस्त्याला. तर तिथून परत थोडंसं वरती सरळ पुढे गेल्यानंतर एक गणपतीचं मंदिर आहे. तर सातारकरांना माहितीच असेल की फुटका तलाव गणेश मंदिर ट्रस्ट हे तिथे आहे. तर गणपतीचं मंदिर आणि आपण तिथे चाललो आहोत गणपतीची दर्शनासाठी. तर तुम्ही बघू शकता की जी डोंगरावरती लाईटिंग आहे ते अजिंक्य ताऱ्याला जाण्यासाठीचा रस्ता आहे. तर कदाचित आपण उद्या किंवा परवा म्हणजे एखादा ब्लॉग मी नक्कीच टाकणार आहे अजिंक्य ताऱ्यासाठीचा. तर चला आपण पोचलो आहे आपल्या ठिकाणी. तर खूप गर्दी म्हणजे एवढी फारशी गर्दी नव्हती, कारण सकाळपासूनच गणपतीच्या दर्शनासाठी भरपूर लोक येऊन गेले होते, त्याच्यामुळं संध्याकाळी एवढी काही गर्दी नव्हती. तर आम्ही इथं आलो आणि खूप मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असे लायटिंग वगैरे लावले आहेत. आणि तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते की हे गणपती मंदिर जे आहे ते पाण्यामध्ये आहे, म्हणजे तलाव एक आहे आणि त्याच्याबरोबर मध्यभागी हे गणपतीचं मंदिर आहे. आणि खूपच छान असं डेकोरेशन केलं होतं, तुम्ही बघतायच त्याप्रमाणे. आणि मग काय नाही, दर्शन वगैरे घेतलं छान असं, गणपती बाप्पाला प्रणाम केला, म्हणजे वगैरे पडलो. आणि छान असं तिथे खूपच म्हणजे छान वातावरण तर होतंच. तुम्ही बघताय तर त्याप्रमाणे पाळणा वगैरे होता. गणेश जन्म पण होऊनच गेला होता, म्हणजे सकाळीच म्हणजे झालं होतं ते सगळं. आणि खूपच लोक होते दर्शनासाठी. आणि त्याच्यानंतर ना आम्ही एक फेरी वगैरे मारली आणि मग आम्ही परत निघालो. परतीचा प्रवास आमचा सुरू झाला. तर त्याला म्हणलं तुमच्यासोबत एक गणपती बाप्पाची एक छोटीशी झलक शेअर करावी, म्हणजे तुम्ही पण दर्शन घेचाल माझ्यासोबतच. तर ही अशी सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे जी काळ्या पाषाणाची आहे. आणि तुम्ही बघताय असं ओवी पण बाहेरूनच असं दर्शन वगैरे घेत होती कळसाचं. आणि हा असा तिथला व्ह्यू होता. आणि त्याच्यानंतर थोडं आम्ही घरी निघालो जाण्यासाठी. तर वाटेतच आम्हाला हा रथ दिसला जो गणपतीचाच आहे. आणि तिथे पंचमुखी गणपती म्हणून आहे जो खनाळीमध्ये आहे. तर त्या गणपती बाप्पाची मिरवणूक वगैरे निघाली होती. तर फोटो वगैरे आहे बघा, ते तुम्ही बघू शकता. आणि हा आहे दुसरा दिवस आणि आम्ही चाललो होतो चार भिंतीकडे. तर म्हटलं चला थोडंसं रिलॅक्स म्हणून तिथे बसायला जावं, आणि आम्ही जातो कधीमध्ये आधीमधून. तर हा आहे चार भिंतीला जाण्याचा रोड. आणि चार भिंतीला खूप सुंदर वाटतं, म्हणजे एकदम रिलॅक्स. तुमच्या मनातल्या किती अडचणी आणि काय असतील ना ते सगळं तिथे गेलं दूर होतं, कारण की तिथून व्ह्यू इतका सुंदर दिसतो ना साताराचं की काय सांगू. तुम्ही गेल्यावरती तुम्हाला पण विश्वास पटेलच की खरंच खूपच छान आहे आणि एकदम माइंड असं एकदम रिलॅक्स होतं. तर ह्याच्या बद्दल मी एक छोटीशी शॉर्ट एक शेअर केली आहे, तर ती तुम्ही नक्की बघा. आणि गणपती बाप्पाला आम्ही गेलतो ते पण एक शॉर्ट मी शेअर केली आहे, ती पण तुम्ही नक्कीच बघा. आणि इथून तुम्ही चार भिंतीची इथं म्हणजे या रस्त्याने तुम्ही चार भिंतीची इथे येणार. आणि तिथून परत थोडंसं पुढे गेले की अजिंक्य ताऱ्याकडे जाण्याचा पण रोड आहे. चार भिंतीचा रोड आणि अजिंक्य ताऱ्याकडे जाण्याचा रोड हा एकच आहे. पहिल्यांदा चार भिंतीत म्हणजे तो लागते आणि त्याच्यानंतर अजिंक्य ताऱ्याला जाण्यासाठी रोड, हा जो वळणाचा रस्ता दिसतोय तिथूनच पुढे अजिंक्य ताऱ्याला जाण्यासाठी रोड आहे. तर हे बघा आपले डेस्टिनेशन आले आहे. आणि माझी मुलगी चालले मला म्हणते माझ्या पाठीमागं वगैरे चल, मी तुला दाखवते कुठं जायचं. तर ह्याच्या आधी पण आम्ही खूप वेळा आलो आहे, त्याच्यामुळे तिला आता माहिती झालं आहे कसं जायचं कुठं. आणि मस्त ती खूपच खुश होती. आम्ही गेलो बघा किती मस्त एकदम आनंदी, तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन म्हणजे एकदम ओरिजिनल, कशी उड्या मारती बघा सशासारखी. मला म्हणती रेकॉर्ड करते बघ आई तिथे म्हणजे सूर्य वगैरे आहे. म्हणलं चला तुमच्याशी थोडासा शेअर करावा. तर असा होता व्ह्यू. तर तुम्ही बघितलाच. तर बघा माझी मुलगी खूपच खुश आहे आणि ती खूप म्हणजे तिला खूपच आनंद झाला होता की आम्ही तिथे आलो होतो, कारण की खूप जास्त दिवस झाले होते की आम्ही म्हणजे गेलो नव्हतो. तर म्हटलं चला आज जावं आणि तुमच्याशी पण थोडासा व्ह्यू असा शेअर करावा. तर खूप छान वाटतं, कारण की सातारा हा डोंगरात आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे. कारण की आणि तिथून एवढ्या उंचावरून ना संपूर्ण सातारा दिसतो आणि अजिंक्यतारासुद्धा दिसतो. तर खूपच छान वाटतं, एकदम शांत. आणि म्हणजे मस्त असे वारं सुटलेलं असतं एकदम थंडगार. आणि बसायला पण तिथं खूप छान वाटतं. आपल्या मनातल्या सर्व म्हणजे काय अडचणी आहे जे मन मोकळं करावं असं वाटतं तिथं बसून. आणि तिथे म्हणजे भरपूर लोक पण येतात.
आणि ह्याच्याच पलीकडच्या साईडला जो तुम्हाला समोर एरिया दिसत आहे ते आहे शाहू नगर. तर तिथले पण खूप लोक येतात तिथे बसण्यासाठी, म्हणजे एकदम छान पण वाटतं. आणि सनसेट तिथून बघायला खूप सुंदर दिसतो. तुम्ही बघताय त्याप्रमाणे बघा कसं आकाशात थोडंसं पिवळसर झालेलं आहे आणि सूर्य हा मावळत आलेला होता. तर आम्ही त्याच टायमिंगला गेलो होतो, कारण की तेव्हाचंच टायमिंग खूप बेस्ट आहे तिथं बसण्यासाठी आणि खूपच छान वाटतं. तर आम्ही तिथं एन्जॉय केला भरपूर. आणि हे बघताय तुम्ही कसं असं म्हणजे सनसेट झालाच होता आणि हळूहळू अंधार पडायला लागला होता. दिवे लागण्याचं टायमिंग झालं होतं. तर सनसेट होताना बघायला खूप छान वाटतं आणि तो व्ह्यू मला थोडासा मोबाईलमध्ये कॅप्चर करावा आणि तुमच्याशी थोडासा शेअर करावा. तर चार भिंतीबद्दल थोडं सांगायचं झालं तर याला नजर बंगला असं म्हटलं जातं आणि इथून अजिंक्यतारा खूपच जवळ पडतो. तर जर तुम्हाला कधी जायचं असेल अजिंक्यताऱ्यावर तर तुम्ही आधी चार भिंतीची तिथे गाडी लावू शकता आणि तिथून तुम्ही पायी चालतसुद्धा जाऊ शकता. तसं अजिंक्यताऱ्यावरती गाडी पण जाऊ शकते, पण पायी जाण्याची मजा वेगळीच आहे आणि खूप छान वाटतं. तिथं पण वरती एकदा डोंगरावरती गेल्यावर तिथं मंगळाजाई देवीचं एक मंदिर आहे. तिथे पण म्हणजे खूपच छान वाटतं वरती डोंगरामध्ये वसलेला सातारा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्ह्यू पण कसा वाटला तेही सांगा. साताराचं असं कुठलं ठिकाण आहे जे तुम्हाला खूप जास्त आवडतं तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि चला वेळ झाली होती आता घरी जाण्याची, तर ही व्हिडिओ मी इथेच संपवते. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण क्लिक करा. तर सुरू झाला आमचा परतीचा प्रवास आणि शेवटचा व्ह्यू तुमच्याशी थोडा शेअर करते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.